काल्हेर गांव के समाज सेवक व हरिभक्त पारायण श्री जनार्दन काशीनाथ पाटिल व एडवोकेट सचिन जनार्दन पाटिल, इंजीनियर पंकज जनार्दन पाटिल तथा पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के काल्हेर गांव में 10 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि एडवोकेट सचिन जनार्दन पाटिल व इंजीनियर पंकज जनार्दन पाटिल द्वारा हर वर्ष गणपति बप्पा की अति सुंदर मखर सजावट व डेकोरेशन अलग अलग तरीके से आयोजन कर गणपति बप्पा का विराजमान करते आ रहे हैं। 2023 में चंद्रयान का सजावट किया गया था। इस बार 2024 में अति सुंदर गढ़ किले संवर्धन का सजावट कर युवाओं के लिए एक महत्वपूर्ण संदेश दिया गया है। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर गणपति बप्पा के दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। मुजरा राज या रायबा या. आज कसं काय येणं केलं राज? आज मुद्दामच तुमच्या भेटीला आलो बघा. रायबा, काही खास वजह? महाराज, आपण या गडकोटांसाठी काय नाही केलं. स्वराज्याच्या अनेक शिलेदारांनी या किल्ल्यांवर लढता लढता प्राणार्पण केलं. पण आजच्या पिढीला या गोष्टीचं भानच नाही. रायबा, आपल्या बोलण्याचा मतलब आमच्या ध्यानी नाही आला. राज, आजच्या तरुण पिढीला येड लागलंय, येड. अहो, स्वतःचा फोटो स्वतःच काढतात आणि सेल्फी का कुल्फी असं काहीतरी म्हणतात. म्हणजे आता मलाच कळना झालंय कसली ही सेल्फी का कुल्फी आणि त्यात कसली आली ओ शिवभक्ती. राज, कधी कधी जीव सुद्धा गमवावा लागतो या सेल्फी का कुल्फी पायी. रायबा, तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला. महाराज, माझ्या बरोबर किल्ल्यांवर चाला. अहो, या आजकालची तरुण पोरं स्वतःच्या जीवाशी कशी खेळतात ते तुम्हासनी दावतो. हे राम्या, अरे कसला मस्त सेल्फी पॉइंट आहे बघ. हे ऐक ना, आपण त्या दरीच्या टोकाला जाऊ आणि भांना सेल्फी काढू बघ. अरे हा फोटो फेसबुकवर टाकला ना तर पोरी फिदा झाल्या पाहिजेत आपल्यावर. अरे गाण्या जरा जपून बर का. अरे तिकडे निसरड आहे. अरे पाय घसरल ना. अरे सांभाळतो. रम्या रम्या, बघा राज, मित्रानं सांगितलेलं ऐकलं नाही आणि सेल्फी पायी गेला ना जीव. आता टाक फोटो फेसबुकवर, पुरी निदान श्रद्धांजली तरी वाहतील. राज, आता इशय निघालाच आहे तर या पोरांच्या विचित्रपणाचा आणखी एक नमुना दावतो तुम्हासनी. ये बघा, अहो, ज्या टाक्याचं पाणी आपण पिण्यासाठी आणि देवपूजेसाठी वापरायचो त्याच टाक्यात ही पोरं कपडे काढून पुड्या मारतात. अहो, कसल्या तरी पुड्या आणल्यात बरोबर आणि त्या अंगाला लावल्या का निस्का फेस होतोय त्याचा. समजा पाणी खराब करून टाकलंय बघा. राज, अहो, टाक्यांच्या खोलीचा अंदाज नाही यांना आणि पुड्या मारतायत. मरतय वाटतंय एखादं. ए रुपेश,
अरे पोहायला येतं ना भाऊ तुला, मग टाक ती उडी. नाही भाऊ, म्हणजे पोहायला येतं पर इतकं चांगलं नाही नाहीये. अरे टाक ना भाऊ उडी, मी हाय ना इथं. तू म्हणतो तर टाकतो. टाक. जय श्रीराम. वाचवा मेलो मेलो वाचवा मेलो. बघा महाराज, समजे पळून गेले. यानं मात्र मित्रांच्या सांगण्यावरून जीव गमावला. जगदंब जगदंब जगदंब. राज, किल्ल्यांवर अतिशहाणपणा करून या पोरांनी आपला जीव गमावला आणि आम्ही शत्रूशी लढता लढता स्वराज्यासाठी जीव गमावला. महाराज, हे तर काहीच नाही. आपल्या गडकोटांची शत्रूनही केली नसेल इतकी वाईट अवस्था करून ठेवली या प्रेमवीरांनी आणि बेवड्यांनी. राज, हे मंदिर आठवतंय? किती श्रद्धेनं आपण इथं नतमस्तक व्हायचो, पण या बेवड्यांना हाय का त्याचं सोयर सुतक? रम्या, चल आज मजबूत पार्टी करू. अरे हेच पिऊ आणि हेच पडू. अरे कोण आहे इथं बघायला आणि विचारायला? हा भाऊ, चल एकदम कडक पेक भर बघ. अरे रम्या, आता या दारूच्या बाटल्या ना हा कचरा कुठे फेकायचा? अरे भाऊ, एवढी जागा दिसतीये ना, होल वावर इजावर. भाऊ फेक ना त्या मंदिराच्या माग, कोण बघतय? बघा राज, निसर्गरम्य गडाची ही अवस्था बघा. आता मला सांगा, असल्यांचं बूड का बरं नाही शेकावं? रायबा, फितुरांना सोबत घेऊन शत्रूनं केलेल्या आक्रमण प्रसंगी आम्हाला जेवढ्या वेदना झाल्या नाहीत, तेवढ्या वेदना आज ही अवस्था बघून आम्हाला होत आहेत. जगदंब जगदंब जगदंब. महाराज, अहो या समद्यावर कडी म्हणजे ज्या तटबंदी बुरुजावर उभं राहून आपल्या मावळ्यांनी ऊन पाऊस वाऱ्याची पर्वा न करता अहोरात्र जीवाचं रान करून ज्या गडकोटांचं रक्षण केलं, त्याच तटबंदीवर प्रेमवीर कसे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेत बघा. राज, अहो त्यांचं म्हणणं तरी ऐका. सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही काय? आहे ना माझा राजा, तुझ्यावर भरोसा आहे म्हणून तर तुझ्या बरोबर फिरायला आले. जानू, तू म्हणाला होतास ना की तुझं नाव मी हातावर गोंदवून घेतो. ए मग दाखव ना, कुठे गोंदवलंस माझं नाव? ए सोनू, हाताचं काय घेऊन बसली? हे बघ, किल्ल्याच्या बुरुजावर लिहतो की तुझं नाव. बघा राज, स्वराज्य निर्माण करताना तुम्ही इतकी किल्ले बांधले, पण कधी स्वतःचं नाव दिलं नाही कुठल्या गडाला. आणि हे बघा, स्वतःचं नाव बुरुजावर लिहून आपण खूप मोठा पराक्रम केलाय असं वाटतं यांना. रायबा, आता बास. हे सगळं बघणं आमच्या सहनशक्ती पलीकडे आहे. यासाठी का आपण बलिदान दिलं? यासाठीच का आपण स्वराज्य स्थापन केलं? रायबा, आज मिथिला कोणीच नाही का या गडकोटांचा रक्षण करता? हाय ना राज, आहे. आज या भारतवर्षात अशी खूप माणसं आहेत जी इतिहासावर, गडकोटांवर आणि आपल्यावर प्रेम करतात. राज, ते बघा, तिथं जी माणसं काम करतायत ती माणसं स्वखर्चातून किल्ल्यांची निगा राखतात. कुठं पडझड झाली असेल तर दुरुस्ती करून आपल्यावरचं प्रेम व्यक्त करतात. महाराज, मंदिराच्या माग काम करणारी ती माणसं बघा, आजच्या युगातल्या बेजबाबदार नालायकांनी केलेला कचरा साफ करून किल्ल्याची स्वच्छता करतात. रायबा, या राज्यात अजूनही काही शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी आहेत, ज्यांच्यामुळे आपला इतिहास आणि आपले दुर्ग अजून तरी सुरक्षित आहेत. अन्यथा पुढच्या पिढीला किल्ले म्हणजे काय हे फक्त पुस्तकातच बघावं लागलं असतं. महाराज, आपण इतिहास घडवला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण आजची पिढी
अहो इतिहास घडवणं सोडा, पण घडलेला इतिहास जपता बी येत नाही यांना. म्हणजे आपण दिलेलं बलिदान व्यर्थ. नाही रायबा, नाही, असं म्हणून चालणार नाही. या माझ्या भरकटलेल्या मावळ्यांमध्ये तानाजी, बाजी, जीवा अजूनही जिवंत आहेत आणि त्यामुळेच माझा महाराष्ट्र सचेतन आहे. आजच्या तरुण पिढीकडे माझं एकच मागणं आहे, तुम्ही गडकोटांवर जरूर जा, मनसोक्त फिरा, आनंद लुटा. आपल्या पूर्वजांचा रक्तरंजित बलिदानाचा इतिहास जाणून घ्या. त्या इतिहासासमोर आदरानं नतमस्तक व्हा. बुलंद आणि अभेद्य गडकोटांवर कचरा करू नका, तोडफोड करू नका. आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे गडकोट नष्ट करू नका. जगदंब जगदंब जगदंब. जय शिवराय. प्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. हा एक आनंदाचा उत्सव आहे आणि सगळ्यांमध्ये तो एकोपा निर्माण करतो. कौटुंबिक असेल, याच्यामुळे माणसं एकमेकाला भेटण्यासाठी गणपतीच्या दर्शनाच्या नात्याने कारण आपण एकमेकाला भेटतात, आपले सुख दुःख वाटतात. म्हणून हा उत्सव आहे ना मानवतेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. आज प्रतिवर्षाप्रमाणे जनार्दन पाटील आमचे बंधू हे शेतकरी कुटुंबातील, मी मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं, आणि त्यांचा मुलगा इंजिनियर, त्यांचे एक चांगला सुशिक्षित घराणा. प्रतिवर्षी त्यांचा काही ना काही एक मानस असते. गतवर्षी त्यांनी चंद्रयान बनवून लोकांमध्ये एक प्रकारचं म्हणजे एक चैतन्य निर्माण केलं होतं युवकांमध्ये. हे चैतन्य त्यांनी ह्या वर्षी की युवक कुठेतरी भरकटले जातात, ते भरकडू नये. कारण कुठेही बघा तुम्ही, सेल्फी पॉईंट असेल किंवा गडकिल्ल्यांची दुर्दशा असेल, तर ही युवकांकडून घडते, म्हाताऱ्यांकडून किंवा वृद्धांकडून घडत नाहीये. मग ते युवकांनी काहीतरी लक्षात घ्यावं, ह्या नात्याने ह्या युवकांनी हा प्रयत्न केलेला आहे. आणि अतिशय सुंदर असा प्रयत्न केला की सेल्फी पॉईंटमुळे आपला जीव गमावत आहेत, आईवडिलांना दुःखाच्या खाईत ढकलतात, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठमोठे पराक्रम करून 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन आज महाराष्ट्राची शान, देशाचा अभिमानाच्या पद्धतीने उभं केलेला हा महाराष्ट्र आज गडकिल्ल्यांच्या नावाने आपण खूप म्हणजे प्रसिद्ध आहे. पण त्यांची दुर्दशा करण्यासाठी युवक आणि युवतीमध्ये जी चढाओढ झाली आहे ती कुठेतरी थांबावी आणि युवकांना हा त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचावा, हाच मूळ उद्देश त्यांनी समोर ठेवून आज गडकिल्ले संवर्धन हा विषय घेतलाय. त्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होते. भरपूर जणांनी त्यांना चांगलं प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की नाही, अशाच प्रकारचं काहीतरी तू करत राहा, आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. माझ्याकडून सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी गणेशोत्सव हा चांगला प्रकारे साजरा व्हावा, कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये. जे आता आपल्या भिवंडीमध्ये झालेली तशा प्रकारची विटंबना पुढच्या वेळेस होऊ नये, हीच या माध्यमातून सांगण्याचा माझा एक उद्देश आहे. आणि गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा. महाराष्ट्रामध्ये असे गडकिल्ले आहेत भरपूर आपले का ज्याची अवस्था आता खूपच वाईट होत चाललेली आहे. कारण की यंग पिढी दुसऱ्या मार्गाने चाललेली आहे, तिथं मोज मजा मस्तीच्या हिशोबात जाते. कारण आपल्या शिवाजी महाराजांनी किल्ल्यासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी भरपूर कष्ट भरपूर हे केलेले आहे, त्याग केलेले आहे. हेच का आता यंग पिढी याच्यातून एकच मेसेज द्यायचा आहे की गड किल्ल्याचं संरक्षण चांगला व्हावा, त्याची तुटफूट करू नये आणि कुठल्याही प्रकारची दुरुस्ती म्हणजे चांगल्या प्रकारे व्हावी शासनाकडून. आज आमच्या काकांनी आणि माझ्या भावांनी सांगितलं की गडाविषयी की गडांचं संवर्धन हे व्हायलाच हवं. जसं आपण बघतो एका साईडला की गडांची अवस्था काय चाललेली आहे, आज तरुण पिढी कुठेतरी भरकटताना दिसते. आपण इथे वेगवेगळे पॉईंट तुम्ही बघितले असतील, व्हिडिओमध्ये आले असतील की कोणीतरी त्या कुंडांमध्ये म्हणजेच किल्ल्यावरील कुंडांमध्ये तुम्ही बघाल तर त्या कुंडांची अवस्था बेकार आहे. त्यानंतर तसंच जर बघायला गेलो की आजची तरुण पिढी, जसं आपण म्हणतो की तरुण पिढी कुठेतरी भरकटताना म्हणजेच एखादी म्हणजे जसं आपण कपल म्हणतो की तो कपल जाणं तिथं आणि म्हणजे ज्या गडांसाठी ज्या किल्ल्यांसाठी शिवाजी महाराजांनी जसे प्रयत्न केले की आपले गड किल्ल्यांसाठी स्वराज्य उभा राहावं, स्वतःचं राज्य आपलं अस्तित्वात निर्माण केलं आणि हे राज्य कुठेतरी आज आपण बघतो तर त्याची पूर्ण दुर्दशा झालेली आपण युवकांकडून होताना आपण बघतो की जसं शिवाजी महाराजांनी स्वतः एवढे गड किल्ले बांधले परंतु स्वतःचं नाव कोणत्याही किल्ल्यावर दिलेलं नाही. परंतु आज आपण बघतो की त्या तरुण पिढी त्या किल्ल्यावर आपल्या म्हणजे प्रेमिकाचं
किंवा प्रियकराचं तिथं नाव लिहिताना आपण बघतो. तर हे खरोखर अतिशय म्हणजे जसं शोकांतिका आहे ही म्हणावी लागेल असं. त्यानंतर आपण बघतो की सेल्फी मुले, आज सेल्फी मुले अनेक जीव जात आहेत आणि याचा धक्का हा त्यांच्या आई वडिलांना पोचतो. म्हणजेच आपण मोजमजेच्या दुनियामध्ये हरवून जातो आणि स्वतःचा जीव गमवून बसतो. आणि तसंच एकीकडे आपण बघतो की एकीकडे आज कुठेतरी हे सगळ्यांना कळतं सुद्धा. काही जे आहेत म्हणजे जे शिवभक्त आहेत, जे शिवाजी महाराजांचे खरोखर म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की जसं भक्त देवाचा भक्त, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे सुद्धा काही आहेत की जे काही तरुण म्हणजे जे किल्ल्यांचं संवर्धन करायला झटतायत. एकीकडे ते सुद्धा आहे की स्वतःच्या स्वखर्चातून अशा काही संघटना आहेत की ज्या स्वतःच्या पैशातून स्वखर्चातून आज गड किल्ल्यांचं संरक्षण करतात. आणि आमचा सुद्धा हेच उद्देश आहे की आपण प्रत्येकाने सुद्धा म्हणजेच मोज मजा असू द्या, तो जीवनाचा भाग आहे, परंतु मोज मजा कुठे असावी याचं सुद्धा आज तरुण पिढीला भान असायला हवं असा उद्देश देण्यात येतो. आणि गड किल्ले जोपासून तिथे जायलाच हवं, परंतु त्या गड किल्ल्यांचं संरक्षण सुद्धा आपल्याच हाती आहे, हे प्रत्येकाने सांभाळायला हवं. आज मी काल्हेर गावात पाटील परिवाराकडे गणेशोत्सवासाठी आलेला आहे. पाटील परिवार म्हणजे ऍक्च्युली माझे नातेवाईकच आहेत. खास करून सचिन आणि पंकज पाटील हे माझे सख्खे भाचे आहेत. त्यांच्या घरी मी आज गणेशोत्सवासाठी आलेला आहे. दरवर्षी ते वेगवेगळ्या विषयावर सजावट करतात. गेल्या वर्षी त्यांनी चांद्रयानाचं केलेलं आहे आणि यावेळेला गड संवर्धन किल्ले म्हणजे आपले किल्ले कसे स्वच्छ राखले पाहिजेत या विषयावर त्यांनी सजावट केली. खूप अतिशय सुंदर केलेली आहे आणि त्यांना याबद्दल मी खरोखर मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की हे असंच त्यांनी कार्य पुढे सुरू ठेवावं ही गणपती चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना याबद्दल मी शुभेच्छा देतो. याच्या माध्यमातून लोकांना जनजागृती होते की आपले गड वगैरे कसे आपण राखले पाहिजेत, स्वच्छ ठेवले पाहिजेत. हे कुठे जाऊन तुम्ही काहीही लिहित बसता तिकडे वगैरे, घाण वगैरे, प्लास्टिकच्या बॉटल्स ह्या ज्या करतात ज्या निसर्गाला अपायकारक असतात, या सर्व गोष्टी त्यांनी या माध्यमातून दाखवलेल्या आहेत आणि त्या दाखवून लोकांमध्ये त्यांनी जनजागृती केलेली आहे. आणि म्हणून मी त्यांना या विषयावर त्यांनी जे काम केलं ते अतिशय सुंदर केलेलं आहे आणि जनजागृती होईल या उद्देशाने त्यांनी हे काम केलेलं आहे. त्यांना याबद्दल मी खरोखर शुभेच्छा देतोय. प्रथमतः काल्हेर आणि भिवंडीच्या सर्व गणेशोत्सवामधील गणेश भक्तांना माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. मी आज सचिन पाटील यांचं मनापासून आभार मानेल एक ठाणा युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून की गड संवर्धन ही भारतीय जनता पार्टी गेल्या अनेक वर्ष गड संवर्धनच्या माध्यमातून गड किल्ले साफ स्वच्छता मोहीम करतच आलेली आहे. पण मला युवकांना सचिन पाटील यांच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचं एक असं सांगता येईल की आज त्यांनी सर्व दाखवलेलं आहे की गडावर आपले युवक जी आहेत मद्यपान करतात, तरुणांची नावं तिथं लिहितात, हे सगळं याच्यामार्फत दाखवता आलेले. हे चुकीचं आहे. युवकांना इथे येऊन बघा की खरोखर असं चांगलं चलचित्र सचिन जनार्दन पाटील, आमचे काका जनार्दन पाटील यांनी खूप सुंदर असं एक तिघही पंकज पाटील यांनी तिघांनी मिळून एक मस्त असं गड संवर्धनांच्या बद्दल माहिती तुम्हाला दिलेली आहे. सर्व भिवंडीकरांनी येऊन दर्शन घ्यावे आणि गड संवर्धनाबद्दल तुम्ही स्वच्छता मोहीम अशीच त्या गडांवरही देखील जाऊन करावी ही मनोभावे गणेश रायाला अभिवंदन करतो.